नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना योजनेअंतर्गत पेन्शन घेणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अत्यंत महत्त्वाची अशी नोटीस ही जारी करण्यात आली आहे. पाहू शकता आपण जी आर पाहिला होता 2 दिवस अगोदर जारी करण्यात आला होता. आता यानंतरनं पोर्टलवर सुद्धा कालच ही अपडेट पडलेली आहे. नोटीस आहे. सूचना आपणास सूचित करण्यात येते की टीबीडी प्रणालीवर दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजे कालची हे आहे तारीख आणि 4 वाजल्यापासून ते 26 ऑगस्ट म्हणजे आजच्या तारखेला 4 वाजेपर्यंत लाभार्थ्यांचं लाभ वितरण म्हणजेच RFT वितरण करण्याची प्रक्रिया ही करण्यात येणार आहे. सदर कालावधीमध्ये महाडीबीटी पोर्टल तात्पुरतं उपलब्ध राहणार नाही. या वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोर्टल पुन्हा सुरू होईल. तर पाहू शकता अशा पद्धतीची नोटीस ही जारी करण्यात आली होती. तुम्हाला जर नोटीस पाहिजे असेल तर महाडीबीटीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर पुढे अशा पद्धतीने नोटीस असं टाईप करा. तुम्हाला ही नोटीस परिपत्रक पाहायला नोटिफिकेशन जे आहे हे पाहायला उपलब्ध होईल. आता महत्त्वाची गोष्ट हे परिपत्रक जे जारी केलं आहे हे कालचं आहे आणि RFTद्वारे म्हणजे RFT म्हणजे नक्की काय आहे की RFT प्रक्रिया आज पूर्ण झाली 4 वाजेपर्यंत ही पूर्ण झालेली आहे. तर लाभार्थ्यांची पेन्शन बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होऊ शकते. तर दिव्यांग पेन्शनच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. RFTची प्रक्रिया पूर्ण झाली. आता यामुळे अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना असं वाटत असेल की RFT प्रक्रिया आपल्या दिव्यांग पेन्शनची आहे का? आणि आता पेन्शनची रक्कम खात्यात जमा होणार का? तर लाभार्थ्यांनो याबाबत महत्त्वाचा जो गैरसमज आहे, तो गैरसमज आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत, स्पष्ट करणार आहोत. महा-डी-बी-टी 2.0 वर देण्यात आलेली सूचनेनुसार 25 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजल्यापासून 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत लाभ वितरणाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. आता ही सूचना ही फक्त दिव्यांग पेन्शनची आहे असा निष्कर्ष काढणं सध्या योग्य ठरणार नाही. कारण मिळालेल्या माहितीनुसार 25 आणि 26 ऑगस्टच्या या RFT जी प्रोसेस आहे या प्रक्रियेचा संबंध लाडकी बहीण योजनेच्या लाभाशी सुद्धा वितरणाशी सुद्धा आहे. म्हणजेच महा-डी-बी-टी पोर्टल बंद आहे आणि RFT प्रक्रिया सुरू आहे. याचा अर्थ दिव्यांग पेन्शनची RFT सुरू झाली असं समजू नका. महत्त्वाचं म्हणजे दिव्यांग पेन्शनची RFT ही कधी होणार? तर पाहू शकता RFTची वेगळी प्रक्रिया शासनाकडून ॲड करण्यात आली आहे. या अगोदर नोटिफिकेशन आल्यानंतरनं लगेच पुढच्या 2 दिवसामध्ये पेन्शन जमा व्हायची. मात्र पाहू शकता आता ही RFT प्रक्रिया लाडकी बहीण योजनेसाठीची असू शकते. अशा पद्धतीने इथे स्पष्टपणे नमूद नाही करण्यात आलं की कोणासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. फक्त DBT प्रणालीवर RFT प्रक्रिया सुरू आहे असं म्हटलेलं आहे. दिव्यांग, निराधार किंवा लाडकी बहीण असं कोणतंही गोष्ट यामध्ये नमूद करण्यात आलेली नाही आहे. तर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी RFT जनरेट करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे किंवा नाही याबाबत कोणतीही अधिकृत आणि पक्की माहिती सध्या मिळालेली नाही आहे. याबाबत पुढील अपडेट अधिक स्पष्ट माहिती आपल्याला मिळणार आहे. यामुळे सध्या दिव्यांग लाभार्थ्यांनी महा-डी-बी-टी पोर्टलवरील 25-26 ऑगस्टच्या सूचनेकडे पाहून पेन्शन जमा झाली किंवा RFT झाली असं समजू नये. लाडकी बहीण योजनेची RFT आणि दिव्यांग पेन्शनची RFT ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर किंवा WhatsAppवर RFT सुरू झाली म्हणजे दिव्यांग पेन्शन आता खात्यात येणार अशी माहिती फिरत असेल तर लगेच ती खरी मानू नका. दिव्यांग पेन्शनची अधिकृत RFT पेमेंट प्रक्रिया किंवा निधी वितरणाबाबत ठोस माहिती मिळाल्यानंतर त्याची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मात्र लाभार्थ्यांनो तुमच्या खात्यामध्ये पेन्शनची रक्कम जमा झाली आहे का किंवा RFT संदर्भात काही नवीन अपडेट मिळाले आहेत का तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. कारण ही जी नोटीस जारी करण्यात आली आहे यामध्ये कोणतंही असं योजना जी आहे या योजनेची माहिती नमूद करण्यात आली नाही आहे. त्यामुळे 100% खात्रीशीर असं सांगता येणार नाही की नक्की हे खरंच दिव्यांग बांधवांसाठी RFT प्रक्रिया आहे का. तर या संदर्भात जी काही महत्त्वाची अपडेट ऑफिशियली अधिकृत आपल्याकडे उपलब्ध होईल तर त्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. यासाठीच मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.